झी 24 तास एक पाऊल पुढे। राष्ट्रवादीचे मंत्री घोटाळ्यांमध्ये का अडकतायत किंवा त्यांच्यावरच सातत्याने का आरोप होत आहेत याविषयी आपण चर्चा करतो आहोत। अंकुश काकडेंकडे जाऊया। अंकुश, जी आपण बघितलं असेल मागच्या काही महिन्यांचा आपण जर विचार केला तर सातत्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरच आरोप होताना दिसत आहेत, भले ते विरोधकांकडून होत असोत किंवा इतर कोणाकडून होत असोत। आता गुलाबराव देवकर झाले, छगन भुजबळ, सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सातत्याने टीका होताना किंवा घोटाळ्यांचे आरोप होताना दिसत आहेत। तुमचा काय अंदाज आहे, काय तुमचा अभ्यास आहे, का सातत्याने राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात आहे? एक आपण लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये सर्वदूर वाढत आहे। येणाऱ्या 2014 सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश प्राप्त होईल ही कुठेतरी मनामध्ये भीती विरोधकांमध्ये आहे। छगनराव भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, यांच्यावरती जे आतापर्यंत भ्रष्टाचाराचे किंवा त्यांच्या संपत्तीबाबत आरोप केलेले आहेत हे केवळ राजकीय द्वेषापोटी केलेले आहेत। या बाबतीमध्ये कुठेही ठीक आहे काही कागदपत्र ते दाखवत असतील, पण ती कागदपत्र ज्या न्यायालयामध्ये सादर करणं किंवा शासनाकडे चौकशीसाठी सादर करणं हे कुठेही त्यांनी केलेले नाही। केवळ द्वेषापोटी किंवा राजकीय सुडापोटी राजकीयदृष्ट्या या नेत्यांना बदनाम करावं ही त्या पाठीमागची केवळ भूमिका आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। नाही, राष्ट्रवादीकडून त्याला उत्तर पण काही मिळत नाहीये। ज्याप्रमाणे त्यांच्याकडनं कागदपत्र दाखवली जात आहेत आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय पवार साहेबांनी सांगितलंय की हे कुठलीही कागदपत्र पवार साहेबांवरती देखील फार मोठे खैरनारांनी आरोप केलेले होते, त्याच्यातनं काय निष्पन्न झालं? काही निष्पन्न झालेलं नाही। त्याच्यामुळे या बाबतीमध्ये सुद्धा किरीट सोमय्या असतील किंवा आणखीन जयंत पाटील असतील यांनी तटकरे किंवा भुजबळांवरती केलेले जे आरोप आहेत, पण त्या आरोपामध्ये त्यांनी जरूर न्यायालयामध्ये जावं ना, न्यायालयामध्ये जावं। त्या बाबतीमध्ये कोणाची नाही। भुजबळांनी देखील सांगितलंय की जी काही चौकशी होणार असेल त्या चौकशीला मी सामोरं जाईल। तटकरेंची देखील ती भूमिका आहे। केवळ राजकीय स्वार्थापोटी किंवा एक विरोध करायचा म्हणून एक बलाढ्य नेते आहेत। रायगडमधील सुनील तटकरे बलाढ्य नेते आहेत। महाराष्ट्रातील छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते आणि बलाढ्य नेते आहेत। राष्ट्रवादीची कुठेतरी कच्ची करावीत याच्यासाठी हे फक्त विरोधकांचं कारस्थान आहे, याच्या पलीकडे त्यामध्ये दुसरं काही नाही। अगदी नीलमताई काय म्हणाल? बलाढ्य नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर आरोप होत आहेत असं म्हणतात। अनेक गोष्टी त्याच्यामध्ये। एक म्हणजे सगळ्यात मोठी बजेट कोणाकडे असतील तर त्याच्यामध्ये पाटबंधारे विभाग आणखीन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आहेत। दुसरं म्हणजे ज्या अनेक त्रुटी दिसत आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रमाणात सिंचनावर पैसे खर्च झाले त्यापैकी फक्त 0.1% एवढंच सिंचन झालं, हे स्वतः आर्थिक पाहणी अहवालामध्ये आकडेवारी आलेली आहे। आणि समोर सरळ स्पष्ट दिसतं आहे की वर्षानुवर्ष ज्या अगदी कृष्णा खोरे प्रकल्प असतील त्यांची कामं सुरू झाली, परंतु युतीचं शासन जाऊन आता 14 वर्ष झाली, पण अजूनही ते प्रकल्प पूर्णच झाले नाहीयेत। आणि जे प्रकल्प 2014ला पूर्ण होणं अपेक्षित होतं त्यातल्या काही प्रकल्पांना तर सुरुवात देखील झालेली नाहीये। अशा वेळेला पाटबंधारे विभागाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जलसंपदा मंत्री ते आहेत, पूर्वी अर्थमंत्री होते सुनील तटकरे, हिशोबाच्या बरोबर कामाचं किती प्रमाण आहे याच्या संदर्भात पारदर्शकता आणि लोकांच्या मनात प्रश्न उभं राहणं हे स्वाभाविक आहे। एक छगन भुजबळांच्या संदर्भात बोललं झालं तर अनेक जी टोलची उदाहरणं दिसत आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रकारने टोल जमा झाला त्याच्यापेक्षा कित्येक हजारो पटीने टोल उभा केला गेला। बेकायदेशीर टोल नाके उभे राहिलेले आहेत, टोल नाक्यांच्या ठिकाणी लोकांना सर्व्हिस मिळत नाहीये। अशा वेळेला राष्ट्रवादीकडून खरी अपेक्षा काय होती की कुठेतरी राष्ट्रवादीच नव्हे कुठलाही पक्ष, मी असं म्हणेन जो सत्तेवर आहे, की त्यांनी कामाची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यायला होता। आणि खरं महत्वाचा भाग असा आहे की यांच्या पक्षातूनच, अमोल एक मिनिटं, यांच्या पक्षातूनच कागदपत्र पुरवली जात आहेत का काय अशी मला तर शंका वाटते। याचं कारण असं की एवढे सगळे पेपर सरकारकडे असलेले विरोधी पक्षाकडे दिले जातात, म्हणजे यांच्याच पक्षातले काही नेत्यांचा मोहरा, त्यांचा रोख जो आहे तो या नेत्यांवर आहे। आणि त्याच्यामुळे जे काही समोर घडतंय त्याला अगदी संपूर्णपणे पुरावे देण्याचं काम जसं विरोधी पक्ष करतोय तसं काही रसद ही सरकारमधूनच पुरवली जात असावी, ज्यांना या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, टोचतायत, डाचतायत। आणि म्हणून मला असं वाटतं की आणि मला फक्त एक सांगायला पाहिजे की कृपाशंकर सिंग, नारायण राणे, अशोक चव्हाण हे काँग्रेसचे मंत्री पण काही घोटाळ्यांमध्ये कमी नाही। त्याच्यामुळे राष्ट्रवादीचं जसं आहे तसं यांच्यावरती क्रिमिनल सगळ्यांच्या प्रोसिजर चाललेल्या आहेत। आणि त्यामुळे मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये एक त्यांचं गणित आहे की जो खूप डोईजड होईल त्याला सगळ्यांनी मिळून खाली खेचायचा, मग त्याच्याकडून काय प्राप्त करून घ्यायचं, अशा सगळा प्रकार चाललेला मला दिसतोय। अगदी गिरीजी काय म्हणाल?
नाही, आम्हाला कुठलाही काकडे साहेब म्हणतात तसा राष्ट्रवादी काँग्रेसविषयी द्वेष नाही. आपण खूप मोठ्या झपाट्याने म्हणतायत वाढा, मोठे व्हा, अजून काय सोबळावर सरकार आणा. पण तू आज जे सर्व राज्यामध्ये चाललेलं आहे, सगळे घोटाळे चाललेले आहेत. ताई म्हणाले ते खरं आहे, पाणी किती थांबलं, टोलचा घोटाळा, रस्ते किती कामं झाले, काय हे खरं आहे. परंतु तुमचा स्वतःचा विकास किती झाला मला सांगा. तटकरेंच्या त्या ठिकाणी घरामध्ये 450-500 कंपन्या उभ्या राहतात. 50 रुपयाचा शेअर 2 वर्षानंतर 10,000 रुपयाचा होतो. म्हणजे हे कुठल्या गणितात बसणार आहेत. भुजबळ साहेबांकडे तेच चाललंय. त्या ठिकाणी महाराष्ट्र सदनचं काम दिलं गेलं, 100 कोटीचं काम, 4,500-5 हजार कोटीचा घोटाळा होतो त्याच्यामध्ये. हे कसं होतंय. आणि म्हणून पवारसाहेब सारखे त्यांचे त्या ठिकाणी पाठराखण करतायत, अजितदादा पाठराखण करतायत. नाही तटकरेंचं बरोबर आहे, भुजबळांचं बरोबर आहे. त्यांच्या मुलांनी काय मग काय उद्योग व्यवसाय करू नये का. उद्योग व्यवसाय करावा, त्यांनी व्यवसाय करावा ना. परंतु हे नसता उद्योग करू नयेत. मला सांगा, सर्वसामान्य माणूस आहे, त्याचा मुलगा आहे, तर तो जर कंपनी काढेल तर 500 कंपन्या कशा होतील. 50 रुपयाचे 10,000 रुपये शेअर कसा होईल. म्हणजे हे लोकांना कळत आहे. तुम्ही किती लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपेक केली आणि किती पाठराखण केली. पण आपले सहकारी काय करतायत, मंत्रिमंडळ आपलं काय करताय, हे लोकांना तर कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हजारो एकर जमीन, शासनाचे भूखंड लाटायचे, आदिवासींच्या जमिनी घ्यायच्या, हे सर्व आता लोकांच्या समोरच चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला वाईट वाटत असेल काकडे साहेब की आमच्याच लोकांना का. हे काँग्रेसमध्ये तेच आहे. आज कृपा शंकर सिंग आपण बघितलं असेल, आपले दूरदर्शन वारंवार दाखवलं जात आहेत. ते इफ्तार पार्टीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत, म्हणजे पोलिसांच्या कार्यक्रमांना आणि गृहमंत्री सोबत, म्हणजे त्यांची चौकशी त्या ठिकाणी पोलीस करतायत एका महत्वाच्या विषयावर, गंभीर विषयावर. आणि ते त्या ठिकाणी व्यासपीठावर पोलिसांच्याच कार्यक्रमाला बसलेले आहेत. म्हणजे एका प्रकारे या ठिकाणी राजकीय वरदस्त या सर्व लोकांना, या भ्रष्टाचाराला आहे, असं या ठिकाणी आम्हाला दिसतंय. अगदी अंकुशजी काय उत्तर द्या. नाही, एक लक्षात घ्या की तटकरे असतील, भुजबळ असतील, त्यांच्या कुटुंबियांनी जर कायदेशीर मार्गाने कंपन्या उभ्या केल्या असतील, कायदेशीर मार्गाने त्यांचे व्यवसाय चालू असतील, तर त्याच्या बाबतीमध्ये आक्षेप घेण्याचं कारण काय. कोणी या देशामध्ये घटनेप्रमाणे प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा हा अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जर का काही गैर झालेला असेल, चुकीच्या पद्धतीने घेतलं असेल, न्यायालय तुमच्या समोर आहे. न्यायालयाचे दरवाजे आपण ठोठावू शकता आणि न्यायालय जो काही निर्णय देतील त्याच्या बाबतीमध्ये ते मान्य करावे लागतील. आणि या बाबतीमध्ये आजही आम्ही सांगतो की तटकरे असतील किंवा भुजबळ असतील, सोमय्या असतील किंवा जयंत पाटील असतील, यांनी या बाबतीमध्ये जी काही कागदपत्र असतील किंवा त्यांना या बाबतीमध्ये काही दाद मागायची असेल, जरूर त्यांनी न्यायालयामध्ये जावं. न्यायालयाच्या बाबतीमध्ये न्यायालयाच्या चौकशीला किंवा सरकारच्या चौकशीला हे दोघे नेते आम्हाला सरकारकडून काही अपेक्षा नाही, म्हणून आम्ही आता न्यायालयातच गेलेलो आहोत. आम्हाला सरकारकडून अजिबात अपेक्षा नाही. सरकार काही करत नाही, सरकार यांची पाठराखण करत आहे. म्हणजे काही होण्याआधीच त्यांना अगदी क्लीन चिट दिली जाते. म्हणजे तिकडे त्या ठिकाणी सुरेश कलमाडी दिग्विजय सिंग आले, दिग्विजय सिंग म्हणतात काही करू नका, आणि त्याच्या शेअरची किंमत जर वाढली असेल तर तो दोष त्यांना देता येणार नाही आपल्याला. अगदी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं सिंचनाच्या बाबतीमध्ये, सिंचनामध्ये किती पैसे खर्च झालेले आहेत या बाबतीमध्ये राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतली. श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय झालेला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका निघणार आहे. दूध आणि पाणी का पाणी लोकांच्या समोर येणार आहे. विधिमंडळामध्ये देखील पटलावरती तो अहवाल येईल. त्यावेळेला देखील आपल्याला त्या ठिकाणी म्हणणं मांडता येईल आणि श्वेतपत्रिकेमध्ये सगळं उघड होईल. अगदी अंकुशजी, मूळ मुद्दा असा आहे जो मगाशी या चर्चेमध्ये उपस्थित झालाय. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण याच विषयावर चर्चा सुरू ठेवूया की सातत्याने कोर्टामध्ये एखादा खटला गेला पाहिजे, कोर्टामध्ये प्रकरण जायला पाहिजे, कोर्टाने निर्णय द्यायला पाहिजे, मग राजकीय पक्ष त्या नेत्यावर कारवाई करणार. ही जी प्रक्रिया आहे ही कुठपर्यंत चालणार आहे. अनेक घोटाळे, अनेक आरोप आजपर्यंत सिद्ध झालेले आहेत. मग जर ते कोर्टात सिद्ध होऊ शकतात तर राजकीय पक्षांना, त्या पक्षश्रेष्ठींना हे आरोप का दिसत नाहीत, का त्याच्याकडे डोळेझाक केली जाते, का कोर्टाच्या निर्णयापर्यंत वाट बघितली जाते, याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.